तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी। बांधकाम कामगारांना मिळणार आता 5 लाख रुपये अनुदान। पण 5 लाख रुपये अनुदान कशासाठी मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। चला तर मग सुरू करूया तुमचा वेळ न वाया घालवता आजच्या या व्हिडिओला। शासनाकडून तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहेत। 5 लाख रुपये जर तुमच्याकडे पक्के घर नसेल तर तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहे। बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी मिळत आहेत तब्बल 5 लाख। महाराष्ट्र सरकारने ही जी योजना सुरू केली आहे आणखी खास योजना आहे। ज्यांचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार करण्याचे सरकार काय करते, मदत करते। योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना तब्बल किती 2.5 लाख रुपये दिले जाते। यामध्ये विशेष तुमची नोंदणी असायला पाहिजे। बांधकाम कामगार विभागामध्ये जो मंडळ आहे बांधकाम कामगार, तिथे तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे आणि तुमचं जे कार्ड रिन्युअल नसेल झाले तर रिन्युअल करून घ्या। तर बघा, नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ही योजना आहे। ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही किंवा ज्यांना कच्च्या घराचे पक्क्या घरामध्ये रूपांतर करायचे आहे त्यांच्यासाठी पण ही योजना आहे। चला तर आता सविस्तर माहिती घेऊया। तत्पूर्वी या योजनेचा उद्देश आणि फायदे जाणून घेऊया। बांधकाम कामगार हे समाजातील महत्त्वाचा घटक आहे, जे वर्षानुवर्ष दुसऱ्यांसाठी घरे बांधतात, पण स्वतःच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण ते पूर्ण पण करू शकत नाही काही कारणास्तव। पण सरकारने आता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही नवीन एक योजना आणलेली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम कामगारांना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे। या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी 2.5 लाख अनुदान मिळते। तसेच PM आवास योजनेअंतर्गत मिळणारे 2.5 लाख रुपये, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना देखील जमीन खरेदीसाठी 1 लाख रुपये अतिरिक्त शासनाकडून मदत दिली जाते। तर बघा, याशिवाय मोफत भांडी संच, सुरक्षा किट, आरोग्य सुविधा देखील तुम्हाला मिळली जाते। आता या योजनेसाठी आपण पात्रता बघूया की कोणती योजना मला, जर त्याच्यासाठी पात्रता, निकष, नियम व अटी राहतात। तर आपण पात्रता व निकष बघूया काय आहेत। पॉईंट नंबर 1, अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। जर तुम्ही महाराष्ट्रामधले रहिवासी असाल तर तुमच्यासाठी ही योजना आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुमचं जो नोंदणी असणे आवश्यक आहे। नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2, मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवस बांधकाम कामगार काम केले म्हणून प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याच्यानंतर जे अर्ज करणार आहेत अर्जदार, त्यांचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असले पाहिजे। आता बघा, याच्या पहिले अर्जदाराने कोणत्याही गृहनिर्माण किंवा घरकुलची योजना आहे ती लाभ घेतलेली नसावी। नाहीतर पहिले तुम्ही जर घरकुल बांधले असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। पॉईंट नंबर आता शेवटचा आहे, तुमच्याकडे स्वतःची मालकीची जमीन किंवा कच्चे घर असणे आवश्यक आहे। हे जे पात्रता व निकष आहेत। आता याच्यानंतर बघूया की कागदपत्रे, आवश्यक कागदपत्रे काय आहेत। नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे। जो महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्यांच्याकडे सक्रिय नोंदणी प्रमाणपत्र तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर जे अर्ज करणार आहेत, जे अर्जदार, त्यांचे आधार कार्ड। त्याच्यानंतर रहिवासी दाखला पुरावा सहित, रहिवासी दाखला, वीज बिल किंवा ग्रामपंचायतीचा दाखला, म्हणजे या डॉक्युमेंट्समध्ये कोणताही एक चालेल। त्याच्यानंतर बँक तपशील, बँक पासबुक किंवा खाते तपशील। नॅशनल बँक असेल तर फारच चांगलं आहे, नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या अकाउंट। त्याच्यानंतर कामाचा पुरावा, 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे। आता अर्ज प्रक्रिया कशी करायची। बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी आहे। तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी BOCW.in हे जे वेबसाईट आहे या वेबसाईटला भेट द्या, किंवा ऑफलाईन जर अर्ज असेल तर तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं बांधकाम कार्यालय ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही भेट द्या। त्यांना विचारा काय काय कागदपत्रे असणार आहेत, पात्रता निकष काय असणार आहे, कुणाला घर मिळणार आहे, कुणाला नाही मिळणार आहे, हे सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल। किंवा जे तालुक्याच्या ठिकाणी राहील ते कागदपत्रे सर्व तुम्ही तिथं घेऊन जा आणि जो अधिकारी राहील, संबंधित बांधकाम कार्यालयाचा जो अधिकारी राहील त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत ते जमा करा। त्याच्यानंतर ते कागदपत्रांची पूर्ण व्हेरिफिकेशन करतील, पडताळणी करतील। ते केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये थेट DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जे काही पैसे असतील घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला मिळतील ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जातील। बघा, बांधकाम कामगारांनो ही संधी सोडू नका, कारण की अत्यंत महत्त्वाची संधी आहे। आता बघा,
ही योजना केवळ घर बांधण्यापुरती मर्यादित नाही, तर बांधकाम कामगारांना याशिवाय अनेक फायदे मिळणार, जसे की मोफत आरोग्य योजना आहे, त्याच्यानंतर अपघात विमा, त्याच्यानंतर कामगारांच्या मुलांसाठी मुलींसाठी शिष्यवृत्ती आहे, त्याच्यानंतर विशेष मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 1,00,000 रुपये मिळतात, त्याच्यानंतर पुस्तके, राहण्याची सोय, भांडी संच, आरोग्य किट हे सर्व शासनाकडून तुम्हाला दिले जाते. बांधकाम कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कागदपत्रे सांगितले, पात्रता निकष, अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करा. धन्यवाद.